मित्रांनो, आज आपण बोस्टन टी पार्टी विषयी माहिती बघणार आहोत. आपणा सर्वांना माहीत आहे, की वास्को द गामाने भारताचा शोध लावला, त्याचप्रमाणे कोलंबसने अमेरिकेचा शोध लागला. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर युरोपातील इंग्लंड, फ्रान्स येथील जे लोक होते, तर त्यांना हे कळलं, की अमेरिका हा भौगोलिकदृष्ट्या फार मोठा प्रदेश आहे आणि तिथे रेड इंडियन नावाचे आदिवासी राहतात आणि त्यांनी आपल्या कामापुरती जमीन ही आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि पुष्कळसा भाग हा तसाच आहे आणि तो सुपीक आहे. तेव्हा युरोपमधली मंडळी, मुख्यत्वे इंग्लंडमधले लोक हे अमेरिकेला वास्तव्याला गेले आणि अमेरिकेमध्ये इंग्लंडने आपली वसाहत वसवली. परंतु तिथे एकत्र आलेल्या या इंग्लंड, फ्रान्स किंवा इतर युरोपियन कंट्रीज मधले जे लोक होते, त्यांनी एक ठरवलं, की आपण मेल्टिंग पॉट सारखं असायचं. म्हणजे जसं एखाद्या भांड्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या टाकल्यानंतर त्या शिजवल्या जातात आणि त्या एकजीव होऊन जातात, त्याप्रमाणे आपण राहायचं. आपण इथे देशाचा विचार करायचा नाही, तर आपण सगळे अमेरिकन आहोत, असा भाव आपल्या मनामध्ये ठेवायचा. झालं असं, की बोस्टन हे अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एक शहर होतं. 1973 साली ब्रिटिश सरकारनं ईस्ट इंडिया कंपनीला कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतीमध्ये चहा विकण्याची परवानगी दिली होती. कारण इंग्लंड असं समजत होतं, की जणू काही आपली सत्ता अमेरिकेमध्ये आहे आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारनं काय केलं, की ईस्ट इंडिया कंपनीला कुठलाही कर न भरता अमेरिकन वसाहतीमध्ये चहा विकण्याची परवानगी देऊन टाकली. पण वसाहतीमधल्या व्यापारावर ब्रिटनचं असं नियंत्रण अमेरिकन राष्ट्रवाद्यांना मान्य नव्हतं. तिथे जे लोक, ब्रिटिश लोक होते, इंग्लंडचे लोक होते, फ्रान्सचे लोक होते किंवा इतर युरोपियन कंट्रीज मधले लोक होते, तुम्हाला सांगितलंच की त्यांनी मेल्टिंग पॉट हा कन्सेप्ट घेतलेला होता आणि त्यामुळे त्यांनी ब्रिटनचं वर्चस्व धुडकावून लावलेलं होतं. आणि त्यामुळेच जेव्हा अशा प्रकारची परवानगी इंग्लंड सरकारने ईस्ट इंडिया कंपनीला दिली, ती त्यांना मान्य नव्हतं आणि त्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी 16 डिसेंबरच्या संध्याकाळी सॅम्युअल ॲडम्सच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी एकत्र जमले. नंतर त्यांनी बोस्टनच्या बंदरात घुसून तिथल्या 3ही जहाजांवरचा जवळपास 300 टन चहा समुद्रात फेकून दिला. या घटनेनं अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढ्याला वेग मिळाला. अशा प्रकारे त्यांनी ब्रिटनची जी सत्ता होती अमेरिकेतली, ती धुडकावून लावली. बोस्टनच्या बंदरात ज्या परिसरात ही घटना घडली, तिथं आता बोस्टन टी पार्टी म्युझियम उभारण्यात आलं आहे. 16 डिसेंबर 1773च्या त्या संध्याकाळचा सगळा घटनाक्रम इथं दररोज पुन्हा उभा केला जातो. अमेरिकेत जेव्हा ही क्रांती सुरू झाली, त्याच काळात भारतात मुघलांच्या राजवटीचा उत्तरार्ध सुरू होऊन पेशवाई अटकेपार पोहोचली होती. प्लासीची लढाई नुकतीच संपून ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी अंमल सुरू झाला होता. म्हणजे त्याच काळामध्ये इंग्रज हे भारतामध्ये पोहोचले होते. त्यानंतर सुमारे पाऊण शतकानंतर म्हणजे 75 वर्षांनंतर 1857 मध्ये पहिले हिंदुस्थानी स्वातंत्र्य युद्ध झाले व नंतर 90 वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. बोस्टन टी पार्टीच्या इतिहासाच्या खुणा अमेरिकन जनता व सरकारने ज्या श्रद्धेने व अभिमानाने जपल्या आहेत, त्या पाहता भारतातील गड किल्ल्यासारख्या जिवंत स्मारकांची अवहेलना मात्र आपल्याला सतत चिंताक्रांत करते. जिवंत स्मारकांची अवहेलना काळीज सतत चिरत राहते. अशी परिस्थिती आहे की भारताला मात्र आपले गड किल्ले राखता आले नाहीत आणि म्हणूनच अमेरिका हे एक बलशाली राष्ट्र आहे. थँक्यू.